मला कधी जिवंत जाळायचा प्रयत्न झालाय, कधी माझ्यावर विषप्रयोग झालाय, तर इंदोर मध्य प्रदेशमध्ये माझ्या गाडीवर हल्लेही झाले। त्यामुळे माझ्यावरचे हे जीवघेणे हल्ले याच्या आधीही 3 ते 4 वेळा झालेले आहेत। आता सुद्धा रात्रीच्या या प्रकाराने मी घाबरलीये का, तर अजिबात घाबरलेली नाही। माझ्यासोबत लहान मुलगी असल्यामुळे निश्चितपणे मी ते प्रकरण शांतपणे हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठल्याही दबावाला मी कसलीही बळी पडणार नाही। मी माझी भूमिका सातत्याने मांडत राहीन। परभणीच्या जाळपोळ हिंसाचार प्रकरणामध्ये ठरवून माणसं घुसवली गेली। हे जाळपोळ आणि हिंसाचाराला मंत्रिमंडळ विस्ताराची पार्श्वभूमी आहे। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये रत्नाकर गुट्टे, मेघना बोर्डीकर आणि अजून शिंदे, भाजप आणि दादा या लोकांचे निवडून आलेले आमदार, ज्यांना कदाचित पालकमंत्री पदासाठी एकमेकांवर कुरघोड्या करायच्या असतील, या सगळ्या लोकांनी एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी परभणीत तणाव निर्माण केला, हा माझा स्पष्ट आरोप आहे। आणि त्या सगळ्या कुरघोड्यांमधनं परभणी अशांत झाली। परंतु या सगळ्यांमध्ये नाहक बळी हा चळवळीतल्या चांगल्या लोकांचा गेला। सोमनाथ सूर्यवंशीची तर वेगळी चौकशी व्हावीच व्हावी, परंतु माझी पुन्हा मागणी असेल की यामध्ये शरद मरे, PI शरद मरे, PSI तुर्न आणि LCBचे PI घोरबाण यांना तातडीने बडतर्फ करून यांची डिपार्टमेंटल चौकशी नाही तर स्वतंत्र पद्धतीची चौकशी व्हावी। राहिला प्रश्न मला धमक्या देण्याचा, माझ्यावर दबाव आणण्याचा, माझा आवाज बंद करण्याचा, भलेही रात्रीचा प्रकार हा परभणीशी संबंधित असो किंवा मी RSS आणि भाजपच्या विरोधातली जी थेटपणाने भूमिका घेते त्या थेटपणे घेतलेल्या भूमिकेच्या संबंधाने असो, मी माझ्या भूमिका बदलणार नाही। मी माझी आयडियोलॉजी बदलणार नाही। मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे आणि या सगळ्या दडपशाहीच्या, दमनशाहीच्या विरोधात, अगदी EVMच्या विरोधातला लढाही मी माझा चालू ठेवेल। मी पुन्हा एकदा एवढंच सांगेल की माझ्यासाठी पॉलिटिकली करेक्ट राहण्यापेक्षा सुद्धा सोशली करेक्ट राहणं अधिक महत्त्वाचं आहे। मी माझं सोशली करेक्ट राहणं आणि माझ्या तत्वांशी प्रामाणिक असणं अजिबात सोडणार नाही। बाकी तुम्हाला माझा जीव घेण्याने जर वाटत असेल की हा आवाज बंद होईल, तर धमकी देणारे किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना एवढंच सांगेल की हा तुमचा भ्रम आहे। या भ्रमातनं शक्य तेवढं बाहेर या। तुम्ही बोलताना असं लोकप्रतिनिधींची नावं घेतली परभणीतल्या, त्याला मंत्रिमंडळ विस्ताराची नक्की पार्श्वभूमी काय होती? तुम्ही असं म्हणालात की माणसं त्याच्यामध्ये ठरवून घुसवण्यात आली, हे नक्की मग कोणाचे पदाधिकारी होते? तुम्ही त्याची उघड मी पुन्हा एकदा रिपीट केलं पाहिजे की ज्या दिवशी हा बंद होता, नेमका त्याच ज्या दिवशी निषेध नोंदवायचा होता संविधान प्रतीच्या विकृतीचा, नेमका त्याच दिवशी बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनार्थला सुद्धा बंद होता। आणि त्यासाठी कुणी माणसं उतरवली हे वेगळं सांगायची गरज नाही। नितेश राणेने हे अनेक ठिकाणी सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट केलेल्या गोष्टी आहेत। त्यामुळे तिथे अचानक निळे गमछे घातलेले बाहेरचे लोक कसे काय आले? कारण ते लोक नाहीत, ते लोक परभणीतले नाहीत। आम्ही कित्येक व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर शेअर करत आहोत, टॅग करतोय आम्ही पोलीस महासंचालकांना वगैरे की हे गमछे आले कुठून? अचानक तोडफोडीचं वातावरण कुठून सुरू झालं? मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे, मेघना बोर्डीकर, रत्नाकर गुट्टे आणि इतर अजून निवडून आलेले लोक जे परभणीचे पालकमंत्रीपद किंवा मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे लोक आहेत, या सगळ्याच लोकांनी एकमेकांवर कुरघोड्यांचं राजकारण करण्यासाठी अनेक टॅक्टिक्स केल्या। त्याच एका टॅक्टिकचा भाग म्हणून परभणी अशांत करण्याचा प्रयत्न तर केला नाही ना, हे सुद्धा गुप्तचर खात्याने शोधून काढावे। आमचा स्पष्ट आरोप आहे की परभणी अशांत करण्यासाठी ठरवून राजकीय शक्ती वापरण्यात आली। बीड, संभाजीनगर, परभणी, जालना, मराठवाड्यातले अनेक सेन्सिटिव्ह भाग आहेत जे खरं तर गेल्या 3 ते 4 वर्षांपासून अशा गोष्टींसाठी समोर येत आहेत। जाणून बुजून कोणीतरी मराठवाडा पेटवणं आणि त्याबरोबरच राज्य अशांत करण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतं। मराठवाडा हा अत्यंत संवेदनशील भाग आहे। मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या काळापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते नामांतराची चळवळ असेल
किंवा अजून काही घटना असतील. मराठवाडा हा अतिसंवेदनशील एरिया आहे, पण मराठवाड्यात ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसांमध्ये घटना घडत आहेत, विशेषतः मस्साजोगमध्ये संतोष देशमुख सरपंच यांची हत्या होणं असेल आणि ती हालहाल करून झालेली हत्या, किंवा अंबडमध्ये ज्या पद्धतीने एक मुलांचं रॅकेट पुढे आलं आणि मुलींचे अश्लील व्हिडिओ सगळं जर बघितलं, या सगळ्या प्रकारामध्ये मराठवाड्याला अशांत करणं आणि आपली पोळी भाजून घेणं हा प्रयत्न केला जातोय का, की इथल्या एकूण चळवळीत सगळ्या दडपून काढायच्या, किंवा ईव्हीएमच्या विरोधात लोकांच्या मनातला जो राग आहे, लोकांचं स्पष्ट म्हणणं आहे की हे सरकार जनमताच्या कौलानुसार आलेलं नाही, हे सरकार ईव्हीएमच्या आशीर्वादाने आलेलं आहे, त्या ईव्हीएम वरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी जाणीवपूर्वक मराठवाडा पेटवला जातोय का, हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे. असं म्हणाला की जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या होत्या, कुणाचे पदाधिकारी असावेत असं तुम्हाला काय संशय आहे? मला याच्यात कुणाचे पदाधिकारी वगैरे अजिबात सांगता येत नाही. दोन्ही गोष्टी असू शकतात. कदाचित त्या फ्लाईटला एखाद्या अधिवेशनाचा काळ आहे, त्यामुळे त्याच फ्लाईटला कुणातरी एखाद्या बड्या नेत्याला सोडायला आलेली गाडी असू शकते, किंवा मी जाणार आहे याची कल्पना तर अनेक लोकांना असू शकते, त्यामुळे ती गाडी आधीही थांबलेली असू शकते. पांढऱ्या रंगाच्या इनोव्हामधून आलेला माणूस, ज्याच्या अंगावर पांढरा शर्ट होता, ज्याचं समोरून अर्ध टक्कल आहे, ज्याच्या डोक्यावरती गोलाकार कुंकाचा एक टिकला होता आणि जो खिशात हात घालून अत्यंत हसत तो थ्रेड देण्याचा प्रयत्न करत होता. आणि जेव्हा मी अजिबात न बदता पुढे सरकले, त्यावेळेला तो त्याची वेगात गाडी घेऊन गेला आणि त्याने जय श्रीरामची घोषणा दिली. त्याने जितक्या जोरात जय श्रीरामची घोषणा दिली, त्याच्या दुप्पट आवाजाने मी जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्राची घोषणा दिली. हा कार्यकर्ता कुठल्या संघटनेचा, कुठल्या पक्षाचा, यावर मी अजिबात भाष्य करू शकत नाही. परंतु माझी गृह खात्याला विनंती असेल की आपण निश्चितपणे एअरपोर्टचे सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करावे. एअरपोर्ट डिपार्चर गेट क्रमांक 1, जिकडे सिक्युरिटी गार्ड 2 बसलेले असतात, माझ्या डाव्या बाजूला असणारा सिक्युरिटी गार्ड, माझ्या उजव्या बाजूला असणारा सिक्युरिटी गार्ड, बाजूला असणारा एक पोल, त्या पोलजवळ थांबलेल्या ॲडव्होकेट स्मिता कांबळे, समोर थांबलेली 4 ते 5 त्या माणसासोबतचे लोक आणि तो माणूस, हे सगळं सीसीटीव्हीमध्ये नक्की दिसेल, कारण ती गाडी पुढे जाऊन सुद्धा थांबली होती. ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा. मला वाटतं सीसीटीव्ही फुटेज आता तरी गायब केले जाऊ नयेत. कोण आहे माणूस तुम्ही शोधा, मला माहित नाही तो कोण आहे. रवींद्र सिंगल यांच्याशी नागपूर सिटीची तुम्ही काही बोलणं झालंय का? तुमचं पोलिसात काही रितसर तक्रार तुम्ही केली आहे? मला फ्लाईटला उशीर होत होता. मी सांगते आपल्याला की मी डिपार्चर गेटवर होते आणि माझी कल्पना ही होती की सोबत असणाऱ्या मुलीला मी पटकन पहाटे 6 पर्यंत पुण्यामध्ये सोडावं आणि मी गाडीने विजयदादा वाकोडे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या अंत्यसंस्कारात सामील व्हावं, कारण त्यांचे अंत्यसंस्कार आता सायंकाळी 5 वाजताचे आहेत आणि म्हणून मी घाईत निघालेले होते. परंतु आत गेल्यानंतरची म्हणजे मला स्वतःला सावरलं खूप, परंतु माझ्यासोबतचं जे लहान मूल आहे, माझी 7 वर्षाची लेक, मला तिचा विचार करून मी फार पॅनिक झाले होते. मी तेवढ्या घाईत टेक ऑफ होण्याच्या वेळेमध्ये मी फक्त समाज माध्यमांना कळावं म्हणून एक पोस्ट लिहिली आणि ती पोस्ट सोडली. मग सकाळी मला सचिन भाऊ आहिरांचा फोन आला, बऱ्याच लोकांचे फोन आले आणि ते म्हणाले की आम्ही हाऊसमध्ये सुद्धा हा मुद्दा घेतो आहोत. तक्रार दाखल करणार का तुम्ही? हो, मी तक्रार आज इथून करणार आहे. मी तसं बोललीये. मला वकिलांनी सांगितलं की जरी घटना तिकडे घडली असली तरी इथल्या पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर ती तिकडे वर्ग केली जाईल. काही परभणीच्या घटनेवरती प्रश्न आहे. बोला. राज्यामध्ये भाजपची सत्ता आली किंवा फडणवीस जर पदावरती आली तर दलितावरती हल्ले आणि अत्याचार वाढतात असा आरोप आता सध्या केला जातोय. भीमा कोरेगावच्या दंगलीच्या संदर्भात सुद्धा त्यावेळी सुद्धा फडणवीस सत्तेवरती होते आणि आता परभणीची जी दंगल सुरू आहे त्यावेळी सुद्धा फडणवीस जे ती सत्तेवरती आहे. परभणी मोंडा पोलीस स्टेशनमध्ये जे पोलीस कर्मचारी आहेत आणि ज्यांच्या बडतर्फीच्या मी मागणी करत आहे, हे फार विशेष उल्लेखनीय आहे की भीमा कोरेगाव दंगलीच्या वेळेला असणारे एक पोलीस अधिकारी, नाव अजून माझ्याकडे पोहोचलेलं नाहीये, मी तेही नाव आपल्याला शेअर करेन, तेच पोलीस अधिकारी नेमके
जुना मोंढा पोलीस स्टेशनच्या या सगळ्या दंगलीच्या वेळेला होते. हा नुसता योगायोग असत नाही, तर काय पद्धतीने गृह खात्यामध्ये सुद्धा माणसं पेरलेली आहेत हे फार आम्हाला खेदाने सांगावं लागतंय. 1 तारखेला भीमा कोरेगाव तारीख फार जवळ आलेली आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारने शक्य तेवढी काळजी घ्यायला हवी, कारण भीमा कोरेगावला राज्यभरातनं सगळे चळवळीचे अनुयायी येत असतात. या सगळ्या परभणीच्या घटनेचे पडसाद भीमा कोरेगाववर उमटू नयेत आणि लोकांना एका सुरक्षित आणि निर्भय वातावरणात अभिवादनाला पोचता यावं याचा सुद्धा विचार व्हायला हवा. जेव्हा जेव्हा भाजपाची सत्ता येते तेव्हा तेव्हा इथला दलित आणि अल्पसंख्य हा भेदरून जातो. जेव्हा जेव्हा भाजप सत्तेत बसते तेव्हा तेव्हा दलित आणि अल्पसंख्याकांवरचे अन्याय अत्याचार वाढत राहतात. ज्या पद्धतीने नवनीत राणा किंवा नितेश राणे यांनी विजयानंतरचा उन्माद केला, हा विजयानंतरचा उन्माद इथल्या दलित आणि अल्पसंख्याकांच्या मनामध्ये भीती उत्पन्न करणारा आहे. काय बोलू शकतो आम्ही. तरीही अशाच लोकांची मंत्रिमंडळात वर्णी आहे. त्यामध्ये मेघना बोर्डीकर आणि रत्नाकर गुट्टे यांचा हात आहे. मेघना बोर्डीकर, रत्नाकर गुट्टे किंवा अजून जे निवडून आलेले लोक आहेत याच्यात तर स्पष्ट आहे ना की मेघना बोर्डीकर यांना मंत्रिमंडळामध्ये आता जागा मिळालेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांचेही यांचे समर्थक, तिथली सीसीटीव्ही फुटेज यातलं जे काही आहे ते चेक करा, तपासा, बघा काय ते. तुम्ही निष्कारण निष्पाप असणाऱ्या लोकांवर ज्या 3 FIR आहेत, मी त्या FIR आपल्याला शेअर करते त्याच्या सॉफ्ट कॉपीज. या FIR मध्ये जी नावं आली आहेत, विजय वाकोडे, कालच निधन झालं त्यांचं, 65 वर्ष वयाचा माणूस जो शांततेचं आवाहन करत होता. पोलिसांनी त्यांच्यावर खोटा गुन्हा टाकला, कारण पोलिसांनाही माहिती आहे आणि परभणीतल्या लोकांनाही माहिती आहे विजय वाकोडेंवर जर हात टाकला तर अख्ख्या परभणीमध्ये अस्वस्थता होते. त्या विजय वाकोडेंवर हात टाकायचा प्रयत्न झाला, त्यांचं काल निधन झालं अचानक. याला जबाबदार कोण? विजय वाकोडेचा एका अर्थाने बळी घेतला या लोकांनी. इथल्या व्यवस्थेने पॅन्थर विजय वाकोडेंचा खून केला असं आम्हाला म्हणायचं आहे. हे सगळं का केलं गेलं? परभणी ठरवून का अशांत केली गेली?